नमस्कार फ्रेंड्स, आज आपण ट्रेडिंग टूलचा वापर कसा करायचा आहे पाहणार आहोत. ट्रेडिंग टूल्सवर जाण्यासाठी सिम्पली गुगल क्रोमवर ट्रेडिंग सर्च मारायचं आहे. ट्रेडिंग सर्च मारल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ही फर्स्ट साईट दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल हे असं काही इंटरफेस दिसेल. फर्स्ट ऑफ ऑल राईट क्लिक करून तुम्हाला इथे साइन अप करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी साइन अप करून घेतलेलं आहे. नंतर मार्केट समरी खाली तुम्हाला इंडायसेस दिसतील. इंडियामध्ये कोणकोणत्या पॉप्युलर इंडायसेस आहेत. निफ्टी 50 आहे, सेन्सेक्स आहे, बँक निफ्टी आहे, मिड कॅप निफ्टी आहे आणि फिन निफ्टी आहे. स्टॉक्समध्ये कोणकोणते पॉप्युलर स्टॉक्स आहेत ते तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतील. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, HDFC बँक. ETF, क्रिप्टो, फॉरेक्स, फ्युचर आणि बॉन्ड्स यामध्ये कोणकोणत्या इंडायसेस आहेत यामध्ये तुम्हाला क्लिक केल्यावर दिसतील. तर आपण आज बँक निफ्टी या चार्टवर ट्रेडिंग टूलचा वापर कसा करायचा आहे पाहणार आहोत. तर सिम्पली सर्चमध्ये बँक निफ्टी सर्च मारायचं आहे. बँक निफ्टी सर्च मारल्यानंतर तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट दिसेल. चार्ट ओपन झाल्यानंतर आपला टाइम फ्रेम फर्स्ट ऑफ ऑल टाइम फ्रेम चेक करायचे. टाइम फ्रेम 5 मिनिटचे आहे. तुम्हाला जर 15 मिनिटची पाहिजे असेल किंवा 1 आवरची पाहिजे असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता. इथून खाली आपण 15 मिनिटची चेक केली असेल, तुम्ही 1 आवरची पण लावू शकता. तर आपण 5 मिनिट ठेवू. त्यानंतर कॅन्डल्समध्ये कॅन्डल या ऑप्शनमध्ये आपल्याला लाईन्स बार बघायला भेटतील किंवा आयकन ॲसिड कॅन्डल बघायला भेटतील, ज्यामध्ये पॉप्युलर कॅन्डल्स आहेत त्या. पण आपण कॅन्डल्स ठेवू कारण या भरपूर पॉप्युलर आहेत. याचा ॲनालिसिस करून आपण मार्केट अप जाईल किंवा डाऊन जाईल हे ठरवू शकतो. मित्रांनो, ट्रेडिंग टूलचा वापर आपण मार्केटचा ॲनालिसिस करण्यासाठी करतो. मग तो कोणत्याही कंट्रीचा मार्केट असो, आपल्याला ट्रेडिंग टूल वापरून मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल याचा अंदाज लावता येतो. तर नंतर सेकंड आहे इंडिकेटर सेक्शन. इंडिकेटर सेक्शनमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार आपला जो कोणता इंडिकेटर आहे तो आपण इथून सर्च मारून लावू शकतो. सपोज आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज लावायचं आहे तर सिम्पली मुव्हिंग ॲव्हरेज टाईप करायचा. मुव्हिंग ॲव्हरेज सिम्पल वर क्लिक करायचं. हा चार्टवर इंडिकेटर लागलेला आहे. सपोज तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार तुम्हाला आणखीन कोणते इंडिकेटर लावायचे असेल तर सिम्पली तुम्ही इथे सर्च मारून ते लावू शकता. त्यानंतर इंडिकेटर सेक्शनमध्ये टेक्निकल्समध्ये इंडिकेटर्स आहेत, स्ट्रॅटर्जीज आहेत. कोणकोणत्या स्ट्रॅटर्जी ह्या तुम्ही अप्लाय करू शकता. प्रोफाईलमध्ये हे काही पॅरामीटर्स आहेत. त्यानंतर पॅटर्न्समध्ये कोणकोणते चार्ट पॅटर्न्स आहेत किंवा कोणकोणत्या कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, डोजी आहे, डोजी स्टार बुलिश, हे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार इथे चार्टवर लावू शकता. त्यानंतर ऑप्शन आहे अलर्ट्स. अलर्ट्समध्ये बँक निफ्टीची सध्याची व्हॅल्यू आहे 52,789.95. जर तुम्हाला बँक निफ्टी 53,000 वर गेल्यानंतर अलर्ट भेटायचे असेल तर तुम्ही सिम्पली इथे 53,000 टाईप करू शकता आणि क्रिएट करू शकता. जर मार्केट 53,000 वर जाईल तर तुम्हाला इथे अलर्ट भेटून जाईल. त्यानंतर या ड्रॉइंग सेक्शनमध्ये ते दोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत त्यामध्ये ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची. तर सिम्पली आपण इथे क्लिक करून अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. हे बघा, याची आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. सेकंड इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ते म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईनचा वापर करून आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. सिम्पली हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक करून या हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ मारू शकतो. चला, आपण इथे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. मार्केट खाली आलं, इथे त्यांनी सपोर्ट घेतला आणि मार्केट वरती गेलं. वरती गेऊन ज्या पॉईंटवरून त्यांनी रिजेक्शन घेतलं ही लाईन झाली रेजिस्टन्स लाईन. त्यानंतर ड्रॉइंग सेक्शनमध्ये फिबोनाची रिट्रेसमेंट आहे. फिबोनाची रिट्रेसमेंटचा यूज करून आपण मार्केट अप जाईल किंवा डाऊन जाईल याचा अंदाज लावता येतो. ही फिबोनाची रिट्रेसमेंट एकदम पॉवरफुल टूल्स आहे. ते आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर हे पॅटर्न्समध्ये कोणकोणते पॅटर्न्स आहेत हे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार यूज करू शकता. त्यानंतर आहे प्रोजेक्शन म्हणजे मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल याचा आपल्याला प्रोजेक्शन लावता येतो.
सपोज आता लॉंग पोझिशन आपण घेतली, आता आपल्याला इथून माहिती आहे इथून मार्केट वर जाणार आहे, तर आपण इथून सिम्पली लॉंग पोझिशन लावायची एवढ्यापर्यंत आणि स्टॉप लॉस एवढा त्याच्या खाली क्लिक करायचा. या लॉंग पोझिशनचा उपयोग करून आपण रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करू शकतो. या प्रोजेक्शनमध्ये नेक्स्ट आहे ते शॉर्ट पोझिशन. शॉर्ट पोझिशन म्हणजे मार्केट खाली जाईल याचा आपल्याला अंदाज लावू शकतो येतो. सिम्पली आपण इथून क्लिक केलं, मार्केट खाली आलं, तुम्ही स्टॉप लॉस लावलं, मार्केट खाली येताना आपण रिस्क रिवॉर्ड बघू शकतो. त्यानंतर आहे जिओमेट्रिक शेप्समध्ये तुम्हाला पॅरामीटर्स बघायला भेटतील. त्यामध्ये एकच इम्पॉर्टन्स पार्ट आहे ते म्हणजे रेक्टेंगल पार्ट्सचा आपण यूज करून मार्केटमध्ये सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. ते कसं करायचं ते आपण पाहूया. सपोज आता तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, आपलं सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी आता आपण रेक्टँग्युलर बॉक्स यूज करणार आहोत. सिम्पली याच्यावर क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर सिम्पली सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचं. हे बेटर पडतं ट्रेंड लाईन हॉरिझॉन्टल लाईनच्या हे आपण इथे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे रेक्टेंग्युलर टूलचा यूज करून. त्यानंतर आहे टेक्स्टचा वापर करून आपण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार कोणकोणत्या स्ट्रॅटेजी आहेत त्याचा आपण टेक्स्ट लावू शकतो. सपोज इथे मार्केट क्लोज झालं तर आपण इथे मार्केट क्लोज लावू शकतो. तर सपोज इथे हॅमर कॅन्डल झाले तर आपण इथे सपोज या टूलचा वापर करून इथे हॅमर कॅन्डल टाकू शकतो. त्यानंतर या ड्रॉइंग सेशन मध्ये इम्पॉर्टंट पाहिजे म्हणजे मेजरमेंटवर क्लिक करून मार्केट किती वर गेले याचा आपण पाहू शकतो. 2.62% बँक निफ्टी वर गेली आहे या पॉइंट पासून. त्यानंतर खाली बघितलं तर मार्केट 1 डे मध्ये काय वर्क करतोय, 5 डे मध्ये काय वर्क करतोय किंवा 1 मंथ मध्ये काय वर्क करतोय, 3 मंथ मध्ये काय वर्क करतोय, या टूल्सचा वापर करून आपण मार्केट पाहू शकतो. त्यानंतर ह्या डेट सेक्शनवर जाऊन मार्केट कोणत्या डेटला काय वर्क करत ते पण आपण पाहू शकतो. सिम्पली जस्ट डेट सिलेक्ट करायची, त्या डेटनुसार ते मार्केट्स येणार. सिम्पली आपला 5 मिनिटची कॅन्डल चेक करायचे. त्यानंतर राईट साईडला वॉचलिस्टमध्ये तुम्ही पॉप्युलर स्टॉक्स ऍड करू शकता. निफ्टी 50 इंडेक्स ऍड करू शकता किंवा सेन्सेक्स, फिन निफ्टी, निफ्टी मिड कॅप शिफ्ट जस्ट ऍड करायचं. किंवा आपला कोणता स्टॉक्स पाहिजे, सपोज रिलायन्स पाहिजे तर सिम्पली इथे रिलायन्स सर्च मारून रिलायन्स ऍड करू शकतो आपण. हे ते या वॉचलिस्टमध्ये आपल्याला जे पाहिजे असणारे स्टॉक्स किंवा इंडेक्स आपण लावू शकतो. त्यानंतर इथे खाली स्टॉक स्क्रीनर आहे. या स्टॉक स्क्रीनरच्या द्वारे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.